नमस्कार, मी प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। तर थंबनेल वरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपल्या किचन मध्ये आपण गोबी मंचुरियन करणार आहोत। मंचुरियन म्हणलं की सहज तुम्हाला कुठल्याही गाडीवरती ते उपलब्ध होतात, पण बाहेर जेव्हा तुम्ही ते मंचुरियन खाता त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फूड कलर वापरले जातात, त्याचबरोबर त्यामध्ये टेस्टिंग पावडर आणि अजिनोमोटो सुद्धा वापरलं जातं आणि ते आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे। त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण अगदी 4 ते 5 तास कुरकुरीत राहतील असे गोबी मंचुरियन घरच्या घरी बनवणार आहोत। गोबी मंचुरियन करत असताना ते चिवट होतात आणि कुरकुरीत अजिबात राहत नाही, तळल्यानंतर अगदी थोड्याच वेळात ते मऊ पडतात। तर त्यासाठी आपण अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत। कृती खूप सोपी आहे, साहित्य सुद्धा समजायला सोपं आहे। चला तर मग पटकन हे गोबी मंचुरियन कसे बनवायचे ते बघूया। गोबी मंचुरियनसाठी लागणारी फुलगोबी आपण इथे कट करून घेतलेली आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मध्यम आकारामध्ये मी फुलगोबी कट करून घेतलेली आहे। यापेक्षा आकार तुम्ही थोडासा मोठा ठेवू शकता किंवा अशा पद्धतीने मध्यम आकारात कट करून घेतली तरीही चालेल। तर फुलगोबी आपण मार्केटमधून आणल्यानंतर त्यावरती एक धुळीचा हलका लेयर असतो, तर तो काढण्यासाठी ती फुलगोबी पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी गॅसवर इथे मी पाणी ठेवलेलं आहे। आता या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर हे पाणी मीठ घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला या पाण्यामध्ये ही फुलगोबी घालून घ्यायची आहे, पण पाण्याला अगदी कडकडीत उकळी आली पाहिजे। व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने पाणी उकळायला लागल्यानंतर आपल्याला यामध्ये ही फुलगोबी घालून घ्यायची आहे। त्यामुळे गरम पाण्यामध्ये मीठ घालून ही फुलगोबी एक अर्धा मिनिटभर गरम पाण्यामध्ये वाफवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मी मोठी ठेवलेली आहे, जेणेकरून पाण्याला परत फुलगोबी घातल्यानंतर लवकर उकळी येईल। एक अर्धा मिनिट झाला की आपल्याला ही फुलगोबी पाण्यातून काढायची आहे। आता खूप जणांना फुलगोबी अजिबात आवडत नाही, पण त्यांना मंचुरियन खायचे आहेत, तर अशा वेळी काय करायचं, 2 पद्धती मी सांगणार आहे। गरम पाण्यातून ही फुलगोबी तुम्ही डायरेक्ट एका चाळणीवरती काढू शकता आणि दुसरी पद्धत म्हणजे ही फुलगोबी गरम पाण्यातून तुम्ही एका थंड पाण्यामध्ये ट्रान्सफर करू शकता। त्यामुळे ती स्टीम झालेला जो फ्लेवर आहे तो अजिबात त्याला राहणार नाही आणि खाताना सुद्धा त्याचा हलका जो एक वास असतो तो सुद्धा येणार नाही। तर इथे मी पहिली पद्धत दाखवलेली आहे आणि दुसरी पद्धत सुद्धा इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। गरम पाण्यातली ही फुलगोबी आता मी डायरेक्ट थंड पाण्यामध्ये ट्रान्सफर केलेली आहे। आता ही फुलगोबी या पाण्यामध्ये एक अर्धा मिनिटभर आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर ही फुलगोबी आपण परत एका चाळणीमध्ये काढणार आहोत, जेणेकरून यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल। तर अशा पद्धतीने अर्धा मिनिटानंतर एका चाळणीमध्ये ही फुलगोबी काढून घेतलेली आहे। आता ही पूर्णपणे ड्राय होईपर्यंत, यातलं पाणी पूर्ण निघेपर्यंत आपण तसंच ठेवणार आहोत। आता बाजूला आपण यावरती जी आपण कोटिंग करणार आहोत तो मसाला तयार करून घेऊया। तर या ठिकाणी मी 3 मोठे चमचे मैदा आणि 3 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, समप्रमाणात घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट, अर्धा चमचा शेजवान चटणी नसेल तर काही हरकत नाही। यानंतर यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट अगदी बारीक वाटून घालायची आहे, नसेल तर आलं लसणाची पावडर असेल तर ती सुद्धा घालू शकता आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीचं आपल्याला थिक बॅटर बनवायचं आहे, जेणेकरून फ्लावरवरती एकसारखी कोटिंग बसेल। तर अशा पद्धतीने आपण यामध्ये फ्लावर ॲड करून घेऊया आणि हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। यावरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी मिक्स करून घेतलेला आहे। कोटिंगसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी एकसारखी झालेली आहे। तुम्ही डायरेक्ट फ्लावरवरती जर सगळे जिन्नस घातले, पीठ वगैरे,
तर काही ठिकाणी जास्त कोटिंग होते, काही ठिकाणी कोटिंग अजिबात होत नाही. त्यामुळे असं थिक बॅटर बनवून त्यावरती तुम्ही फ्लावर घालून एकसारखं कोटिंग करून घेऊ शकता. ही सर्व तयारी करत असताना गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आता तेलसुद्धा अगदी छान गरम झालेलं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक एक फूल सेपरेट टाकायचं आहे, त्यामुळे ते एकमेकांशी चिटकले जाणार नाहीत. हे मंचुरियन तळत असताना एक महत्त्वाची टिप्स फॉलो करायची, ती म्हणजे मंचुरियन तळत असताना गॅस हा मध्यम किंवा मोठा हवा. सुरुवातीला गॅस तुम्ही मोठा ठेवून तेल तापल्यानंतर तो मध्यम ठेवायचा आणि त्यानंतर मंचुरियन तळून घ्यायचे. कारण गॅस लहान करून जर तुम्ही हे मंचुरियन तळून घेतले तर ते चिवट होतात, चावताना त्रास होतो. आणि मध्यम किंवा मोठ्या गॅसवर तुम्ही तळलात तर ते अगदी कुरकुरीत असे तळले जातात. तुम्ही पूर्णपणे मोठा गॅस पण ठेवू नका. मोठ्या गॅसवरती हे मंचुरियन तळल्यानंतर ते लवकर रंग बदलतात आणि आतून ते व्यवस्थित तळले जात नाहीत. त्यामुळे मध्यम किंवा मोठा गॅस त्याच्यामध्ये आपल्याला गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि मंचुरियन छान रंग येईपर्यंत तळायचे आहेत. तर व्हिडिओमध्ये बघू शकता आपण यामध्ये अजिनोमोटो किंवा टेस्टिंग पावडर किंवा कुठलाही फूड कलर अजिबात वापरलेला नाही, तरीसुद्धा मंचुरियनला खूप छान असा रंग आलेला आहे. आणि यावरती खूप जास्त कोटिंग केली तर अगदी ते पीठ खाल्ल्यासारखं लागतं. पिठाचं प्रमाण जास्त होतं, त्याच्यावरती ती पिठाची कोटिंग जास्त होते, त्यामुळे चवीलासुद्धा ते तितके विशेष लागत नाहीत. त्यामुळे आपल्याला अगदी त्यावरती हलकी लेअर बसेल इतपत कोटिंग करायचे आहे. तर व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी 3 ते 4 मिनिटामध्ये हे मंचुरियन छान असे कुरकुरीत तळून तयार झालेले आहेत. तर आता आपण बाजूला गॅसवर मी चाळणी ठेवलेली आहे, त्यावरती हे मंचुरियन काढून घेऊया. त्यामुळे त्याचं एक्स्ट्राचं जे तेल आहे ते खाली मी पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये गळेल. बाकी राहिलेले मंचुरियनसुद्धा आपण तळून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अगदी बाहेर स्टॉलवर मिळतात अगदी तसाच रंग आलेला आहे. आपण कोणत्याही प्रकारचा फूड कलर किंवा टेस्टिंग पावडर अजिनोमोटो अजिबात वापरलेलं नाही, तरीसुद्धा क्रिस्पी आणि कुरकुरीत मंचुरियन तयार झालेले आहेत. तर बाजूला आपण आता सॉस बनवून घेऊया. तर सुरुवातीला पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलं. त्यामध्ये आता आपल्याला अगदी बारीक कट केलेला 4 चमचे लसूण घालायचा आहे आणि हा लसूण आपल्याला लो फ्लेमवरती अगदी छान रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अगदी गुलाबी रंगावर हा लसूण परतून झालेला आहे. आणि त्याचबरोबर आपण यामध्ये 2 चमचे बारीक कट केलेलं आलं आणि 4 हिरवी मिरची उभी चिरून टाकलेली आहे. आणि याचा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे सिमला मिरची आणि अशा पद्धतीने कट केलेला कांदा हा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि हाय फ्लेमवरती आपल्याला हे एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे. ओव्हरकुक अजिबात करायचं नाही. आलं लसूण परतून घेत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची, म्हणजे ते तेलात करपले जाणार नाहीत. आणि सिमला मिरची कांदा घातल्यानंतर हाय फ्लेमवरती अर्धा मिनिटभर ते छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यामुळे त्यामध्ये एक हलका क्रंच तयार होतो. आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया. तर यामध्ये परत मी आलं आणि लसणाची पावडर घातलेली आहे. नसेल तर काही हरकत नाही, आपण सुरुवातीला फोडणीमध्ये आलं आणि लसूण बारीक चॉप करून घातलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये 1 मोठा चमचा शेजवान चटणी घातलेली आहे आणि या शेजवान चटणीमध्येच 1 चमचा रेड चिली सॉससुद्धा घातलेला आहे. थोडंसं ब्लॅक पेपर घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 3 चमचे डार्क सोया सॉस घालायचं आहे आणि एक 10 सेकंद ते परतून घ्यायचं आहे. आता आपण सॉस बनवतोय तो थोडासा क्रीमी टेक्स्चरचा होण्यासाठी आणि त्याला एक दाटसरपणा येण्यासाठी आपण इथे 1 चमचा कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची स्लरी बनवून यामध्ये आपण ॲड केलेली आहे. गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे. कारण ही स्लरी आपण यामध्ये घातल्यानंतर गॅस जर मोठा असेल तर ती पटकन थिक व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला ही स्लरी यामध्ये ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे. आणि यानंतर आपण जे कुरकुरीत तळलेले गोबी मंचुरियन आहेत ती या ग्रेव्हीमध्ये या सॉसमध्ये मिक्स करून घेऊया. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कोणताही रंग न वापरता खूप सुंदर असा रंग आलेला आहे. आणि यावरती फ्रेश अशी बारीक कट केलेली कांद्याची पात घालून घेऊया आणि हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
सगळ्यात शेवटी गोबी मंचुरियनला हलका गोडसरपणा येण्यासाठी 2 चमचे टोमॅटो सॉस आपण यावरती घालून परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये आपण डार्क सोया सॉस घातलेला आहे. मंचुरियन तळत असताना त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्यामुळे यामध्ये अगदी जपून मीठ घालायचं आहे. गरज वाटली तर मीठ घालायचं, गरज वाटली नाही तर अजिबात मीठ घालायची गरज नाही. कारण डार्क सोया सॉस थोडा साल्टी असतो, त्यामुळे मिठाची गरज पडणार नाही. तर अशा पद्धतीने सगळ्या शेवटी परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, कोणीही बघितल्यानंतर म्हणणार नाही की हे स्टॉलवरले नसून हे घरच्या घरी बनवलेले गोबी मंचुरियन आहेत. गोबी मंचुरियन बाउलमध्ये सर्व केलेले आहेत. आता आपण याला एक रेस्टॉरंट स्टाईल लुक देऊया. यावरती अगदी हलके पांढरे शुभ्र तीळ घालून घेऊया आणि त्याचबरोबर अगदी बारीक कट केलेली फ्रेश अशी कोथिंबीरसुद्धा घालून घेऊया. हॉटेल्स आणि रेस्टॉरंटचे स्टार्टर घरच्या घरी बनवल्यानंतर मुलेसुद्धा बाहेर जाऊन असे स्टार्टर खाण्याचा हट्ट करणार नाहीत. आजची ही गोबी मंचुरियन रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.